बकरा कुर्बानीचा वाद घाटकोपरपर्यंत. बकरा कापू देणार नाही भाजपाचा पवित्रा. राज्यात सध्या जिकडे तिकडे बकऱ्यांची चर्चा पाहायला मिळते. कारण मीरा भाईंदर नंतर आता मुंबईतील घाटकोपर येथील सागर पार्क सोसायटीमध्ये आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या बकरा कुर्बानीवरून प्रचंड मोठा वाद निर्माण झालाय. गेल्या 3 दशकांपासून म्हणजेच तब्बल 30 वर्षांपासून या सोसायटीच्या आवारात शांततेत आणि परंपरेनुसार बकरा कुर्बानीचा धार्मिक विधी पार पडला जात होता. मात्र यंदा या प्रथेला स्थानिक नागरिक आणि सोसायटीमधील एका गटानं तीव्र विरोध दर्शवलाय. या विरोधामुळे सोसायटीमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या संपूर्ण वादात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतली असून भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी थेट सोसायटीमध्ये धाव घेत कोणत्याही परिस्थितीत येथे कत्तल होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेनं ऐनवेळी या विधीची परवानगी नाकारल्यानं आणि कुर्बानीसाठी आणलेले बकरे ताब्यात घेतल्यानं मुस्लिम बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा नेमका वाद काय आहे पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. घाटकोपर पूर्व येथील सागर पार्क ही एक मोठी बहुभाषिक रहिवासी सोसायटी म्हणून ओळखली जाते. या सोसायटीमध्ये गेल्या 30 वर्षांपासून मुस्लिम समाजातील नागरिक बकरी ईदच्या दिवशी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बकरा कुर्बानीचा विधी करत आहेत. आजवर या प्रक्रियेला कधीही अंतर्गत किंवा बाह्य स्तरातून मोठा विरोध झाला नव्हता. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील नागरिकांनी सणाची तयारी सुरू केली होती आणि कुर्बानीसाठी बकरेही आणले होते. मात्र यंदा या धार्मिक विधीला सोसायटीतील इतर नागरिकांनी अचानक आक्रमक विरोध करण्यास सुरुवात केली. रहिवासी संकुलासारख्या सार्वजनिक आणि निवासी जागेत उघड्यावर प्राण्यांची कत्तल केल्यानं आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि दुर्गंधी पसरते, असा दावा विरोध करणाऱ्या नागरिकांनी केलाय. हा वाद केवळ तोंडी वादापुरता मर्यादित न राहता प्रशासनापर्यंत पोहोचलाय. दोन्ही बाजूंनी आपापली मतं लावून धरल्यानं सोसायटीतील वातावरण कमालीचं तापलंय. सोसायटीमधील अंतर्गत वाद आणि कायदा सुव्यवस्थेची बिघडत चाललेली स्थिती पाहता मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं पावलं उचलली. काल रात्री उशिरा मुंबई महानगरपालिकेनं एक मोठा निर्णय घेत सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानी देण्यास दिलेली परवानगी अधिकृतपणे नाकारली आहे. पालिकेनं स्पष्ट केलंय की निवासी भागात अशा प्रकारे कत्तल करण्यास परवानगी देता येणार नाही. केवळ परवानगी नाकारण्यावरच पालिका थांबली नाही, तर पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात सोसायटीमध्ये धडक कारवाई केली. कुर्बानीसाठी आणलेले सर्व बकरे महापालिकेच्या पथकानं जप्त केले असून ते पालिकेच्या ताब्यात घेण्यात आले. सणाच्या तोंडावर पालिकेनं घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि बकरे जप्त केल्यामुळे कुर्बानी करू इच्छिणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी हताशा आणि संताप पाहायला मिळतोय. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. या वादाची माहिती मिळताच भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी तातडीनं घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीला भेट दिली. सोमय्या यांनी सोसायटीत पोहोचून तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि स्थानिक रहिवासी तसेच सोसायटीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. सोमय्या म्हणाले, या सोसायटीच्या आवारात कोणत्याही परिस्थितीत उद्या किंवा सणाच्या दिवशी बकरीची कत्तल होऊ दिली जाणार नाही. निवासी भागात अशा प्रकारे प्राण्यांची कत्तल करणं कायद्याच्या आणि नियमांच्या विरोधात आहे. आम्ही स्थानिक नागरिकांच्या भावनांसोबत आहोत. कागदपत्रांचा घोळ आणि सोमय्यांचा गंभीर आरोप. यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी महापालिकेच्या परवानगी पत्राबाबत एक मोठा खुलासा केलाय. सुरुवातीला या सोसायटीमध्ये कुर्बानीला परवानगी कशी मिळाली यावर बोलताना ते म्हणाले, सागर पार्क सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे अर्ज करताना चुकीची आणि दिशाभूल करणारी कागदपत्र सादर केली होती. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सोसायटीच्या एका विंग मध्ये परवानगीचं पत्र गेलं होतं, मात्र दुसऱ्या विंग मध्ये ते गेलं नाही. हा सर्व प्रकार कागदपत्रांच्या गैरवापरामुळे झाला होता. आता पालिकेला आपली चूक उमजली असून त्यांनी ही परवानगी रद्द केली आहे. सोमय्या यांच्या या आरोपामुळे आता सोसायटीच्या अंतर्गत राजकारणात आणि व्यवस्थापनात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. कुठे माझा मोबाईल इकडे बकरे ठेवण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने नेतात. काही बकरे बाहेर गेले. आतापर्यंत 23 बकरे बाहेर नेण्यात आलेले आहेत. 22-23 बकरे बाहेर नेण्यात आले आहेत. प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे
की मिसरिप्रेझेंटेशनमुळे काही कागदपत्रात वर खाली झालेले आहे, पण इथे बकरीची कत्तल होऊ शकत नाही. मला सोसायटीचा एका पदाधिकारी स्वतः भेटला आणि त्यांनी सांगितलं की काही लोकांनी त्यांचा कलिक पदाधिकाऱ्याने चुकीचं कागदपत्र दिले होते, म्हणून एका विंग मध्ये पत्र गेलं आणि दुसऱ्यामध्ये नाही गेलं. या सोसायटीत उद्या कुर्बानी होऊ देणार नाही. आता राहिली गोष्ट, ज्या अधिकाऱ्यांचा रोल जो पॉझिटिव्ह असला पाहिजे त्याच्याऐवजी गोंधळ तयार करत होते. मला विश्वास आहे की पुढच्या 2-3 तासात सोसायटीच्या लोकांना जी कुर्बानी करायची आहे, म्हणजे राहणाऱ्या त्यांची कुर्बानीची व्यवस्था महापालिका करीत आहेत, जवळच करीत आहेत. त्यांनी तिथे धार्मिक विधी करावा. कुर्बानी करू इच्छिणाऱ्या नागरिकांना धार्मिक भावनांचा आदर करत किरीट सोमय्या आणि महापालिका प्रशासनाने एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय. सोमय्या यांनी स्पष्ट केलं की आम्ही कोणाच्याही धार्मिक विधीच्या विरोधात नाही, मात्र तो विधी रहिवासी सोसायटीत न होता योग्य ठिकाणी झाला पाहिजे. ज्या नागरिकांना बकरा कुर्बानीचा धार्मिक विधी करायचा आहे त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेनं जवळच एक हक्काची आणि अधिकृत पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. ज्यांना विधी करायचा आहे त्यांना तिथं जाऊन सर्व नियमांचं पालन करून आपले धार्मिक कार्य पूर्ण करावे. सोसायटीच्या आवारात शांतता राखणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. कुर्बानी करू इच्छिणाऱ्या काही नागरिकांनीही प्रशासनाचा मान राखत जर पालिकेने हक्काची आणि सुरक्षित जागा दिली तर आम्ही इथे विधी करण्यास तयार आहोत अशी लवचिक भूमिका घेतली आहे. यामुळे वादावर तात्पुरता तोडगा निघताना दिसतोय. सध्या घाटकोपर मधील या संपूर्ण परिसरात अत्यंत तणावपूर्ण शांतता आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, जातीय किंवा धार्मिक सलोखा बिघडू नये आणि 2 गटात थेट संघर्ष होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी या ठिकाणी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. सागर पार्क सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर, आवारात आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर पोलिसांच्या गाड्या आणि अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सोसायटीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाते. पोलीस प्रशासनानं नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं. तसेच सोशल मीडियावरील प्रक्षोभक पोस्टवर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाते. घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमधील हा वाद मुंबईतील निवासी संकुलांमध्ये सलोखा आणि धार्मिक प्रथा यामधील वाढत्या संघर्षाचं आणखी एक उदाहरण ठरलंय. 30 वर्षांची जुनी परंपरा असली तरी बदलत्या काळात रहिवाशांच्या वाढत्या हरकती आणि कायदेशीर नियमांमुळे अखेर प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागलाय. सध्या बकरे पालिकेच्या ताब्यात असून नागरिकांना पर्यायी जागेचा वापर करण्याचे निर्देश दिले जात आहेत. राजकीय हस्तक्षेप आणि पोलीस बंदोबस्तामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी ऐन सणाच्या काळात निर्माण झालेल्या या वादामुळे घाटकोपर परिसरात कमालीची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.